ग्रेट रियांश पुणे. आयडी रजिस्ट्रेशन करत असताना स्पॉन्सर कुठला सिलेक्ट करायचा लक्षात येत नाही. चला तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे आयडी रजिस्ट्रेशन करत असताना स्पॉन्सर आयडी कसा सिलेक्ट करायचा. सॉफ्टवेअरमध्ये स्पॉन्सर इन्कम देत असताना कंपनीने 2 लेवलला डिवाइड केले. पहिल्या लेवलला 50%, दुसऱ्या लेवलला 50%. कंपनीमध्ये जॉईनिंग करत असताना कंपनीकडे 1 पॅन 3 आयडीची सवलत आहे. तुम्ही जॉईनिंग केलं ए आणि बी म्हणून फॅमिली आयडी जॉईनिंग केले. जसं मेन आयडीचा ए आणि बी कंपल्सेशन तुम्ही केला तसं एने सुद्धा सी आणि डी ला जॉईन केलंय, बी ने देखील ई आणि एफ ला जॉईन केलं. हे सगळे आयडी 225 SP ने टॉपअप केले किंवा सेल्फ परचेस केल्यामुळे हे सगळे आयडी प्रॉपर 3 आयडीने सेट झाले. आता मार्केटमध्ये तुम्ही ORG1 ला 10 स्पॉन्सर जॉईन केले, ORG2 ला 10 स्पॉन्सर जॉईन केले. तर स्पॉन्सर इन्कम देत असताना तुमच्या स्पॉन्सरच्या मॅचिंग इन्कमवर स्पॉन्सर दिलेला आहे. तर ORG1 ला 10 स्पॉन्सर जॉईन करत असताना ए ने 10 स्पॉन्सर केले, ORG2 ला 10 स्पॉन्सर जॉईन करत असताना बी ने 10 स्पॉन्सर जॉईन केले मेन आयडीनी न करता. यामुळे काय होणार आहे, उद्या हे 10 स्पॉन्सर 100% मॅचिंग इन्कम म्हणजे 70,000 रुपये विकली जर घ्यायला लागले तर तुम्हाला मेन आयडीला 50% आणि तुमच्या सेकंड आयडीला 50% म्हणजे ए ला 50%, 7 लाखातले 3.5 लाख प्रमाणे येणार. तसंच ORG2 ला देखील मेन आयडीला 3.5 लाख रुपये, बी ला 3.5 लाख रुपये, असे हे 10 लोकांचे 100% स्पॉन्सर बोनस तुम्हाला मिळणार आहे. तर रियांच्या बिझनेस प्लॅन मध्ये तुम्ही अनलिमिटेड स्पॉन्सर लावू शकता. मी तुम्हाला फक्त 10 स्पॉन्सरचं गणित दिलं आहे. स्पॉन्सर जॉईन करत असताना ज्या साईटचा बिझनेस कॅरी फॉरवर्ड आहे त्याच्या अपोजिट साईटला लॉग इन करायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. फॉर एक्झाम्पल, एका साईटला तुमच्या डिस्प्लेला 70,000 SP दिसतात, दुसऱ्या डिस्प्लेला 35,000 SP दिसतात, तर तुमच्या ORG1 ला जिथे 35,000 SP आहेत तिथे तुम्हाला बिझनेस लॉग इन करायचा आहे, जेणेकरून 70,000 साईटचा म्हणजे उरलेला 35,000 SP चा जो कॅरी फॉरवर्डचा बिझनेस आहे तो तुम्हाला मॅच करायचा आहे.